गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। असं ते सगळ्यांचं भजन झालंय. आपल्या इथं कसं भजनामध्ये रंगणारी सगळी लोक आहेत आणि प्रत्येकाकडे एक स्वतंत्र जबाबदारी आहे भजनाची. कोणाकडे तरी गाण्याची आहे, संवादिनीची आहे, बासरीची आहे, तबल्याची आहे, पखवाजाची आहे. वक्त्याच्या जागी वक्ता आहे, श्रोत्याच्या जागी श्रोता आहे. तसं तिथल्या भजनामध्ये पण प्रत्येकाकडे एक एक जबाबदारी आहे. त्या भजनाचं वर्णन केलेल्या ग्रंथकारांनी ते म्हणतात तिथं कोण कोण काय काय करत होतं. त्या भजनामध्ये जिथं सनकादिक एकत्र झालेत, प्रल्हाद इंद्र एकत्र झालेत, तर त्या भजनामध्ये कुणाकुणाकडं काय काय जबाबदारी आहे तर तिथल्या भजनाचं वर्णन केलेलं आहे. काय काय केलं त्यांनी ते म्हटले. प्रल्हादस्तालधारी तरलगती तयाच उद्धवा कांस्यधारी, वीणाधारी सुरर्षिः स्वरकुशलतया राग करताचार्जुन, इंद्रो वादीन मृदंगः जय जय सुकरः कीर्तनाते कुमारा, यत्राग्रे भाववक्ता सरसरचनाया व्यासपुत्रो बभूवः. एकेकाकडे एक एक जबाबदारी आहे. प्रल्हादाकडे काय जबाबदारी आहे. प्रल्हादस्तालधारी, प्रल्हाद तालधारी आहे. तालधारी म्हणजे त्याच्या हातात ताल आहे. टाळ टाळ वाजवणारे कोण आहेत. स्वतः प्रल्हाद आहे. प्रल्हादस्तालधारी तरलगती तया कांस्यधारीचे उद्धवा, ज्यांच्या हातामध्ये कांस्यधारी म्हणजे ज्यांच्या हातामध्ये तुम्ही काशाचे पण म्हणा. आता टाळाचे पण दोन प्रकार आहेत की नाही. आपल्याकडे टाळाचे दोन प्रकार आहेत. एक टाळ आपण जे कीर्तनात वाजवतो ते, आणि दुसरे टाळ आता सध्या तुमच्या हातात जे आहेत ते करताल आपण ज्याला म्हणतो. दोन पद्धतीच्या जबाबदाऱ्या दोघांकडे आहेत. एक प्रल्हादाकडे जबाबदारी आहे, एक उद्धवाकडे जबाबदारी आहे. वीणाधारी सुरर्षिः, अर्थातच वीणाधारी कोण असणार. नारद महर्षी. नारद महर्षी त्यांना सुरर्षी म्हणतात. सूर म्हणजे देव आणि सुरर्षी म्हणजे देवर्षी, म्हणून वीणाधारी सुरर्षिः. स्वरकुशलतया राग करताचा अर्जुन. स्वरकुशलतया म्हणजे गाण्यामध्ये कुशल असलेला आणि निरनिराळ्या रागांमध्ये भजन करणारा कोण आहे. अर्जुन. अर्जुन हा गायनाची साथ करणारा आहे. अर्जुन म्हणजे अर्जुनाला फक्त धनुष्य येत होतं असं नाही, अर्जुनाला चांगलं गायन सुद्धा येत होतं असं त्यांनी वर्णन केलंय. इंद्रो वादीन मृदंगः, मृदंग वाजवण्याकरिता स्वतः इंद्रदेव आहे. इंद्रदेवाने मृदंग वाजवायचा. जय जय सुकरः कीर्तनेते कुमारः. इतर सगळीच मंडळी जय जयकार करायला आहे. मध्येच जर जय जयकार केला ना आपण, गोपाल कृष्ण भगवान की असं जय जय करायला बाकी, जय जयकार करायला बाकीची सगळी मंडळी. कीर्तनेते कुमारः म्हणजे मध्ये मध्ये कीर्तन करणं, अर्थात नामसंकीर्तन करायला मध्ये मध्ये कोण आहे. कुमारः. कुमारः म्हणजे सनत कुमार, अर्थात हे 4 जण संकादिक हे सगळे मध्ये मध्ये कीर्तन करण्याकरता. यताग्रे भाववक्ता सरसरचनः, आणि त्या सगळ्यांमध्ये भावपूर्ण अंतःकरणाने व्यवस्थित पद्धतीने सरस पद्धतीने रचना करून सगळ्या लोकांना ते कीर्तन ऐकवणारा, कथा ऐकवणारा, त्यांच्यामध्ये वक्ता कोण आहे. व्यासपुत्रो बभूवः. व्यासांचे सुपुत्र म्हणजे अन्य कोणी नाही तर ते स्वतः शुकदेवजी महाराज आहेत. प्रत्येकाची एक एक जबाबदारी असं त्यांचं ते कीर्तन. आणि त्यांच्या त्या कीर्तनामध्ये सगळेजण तल्लीन झाले. ते भजन संपलं. भजन संपल्यानंतर शुकदेवजी महाराजांना एका
विशेष आसनावर बसवण्यात आलं आणि तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या त्या भाविक अंतःकरणाच्या श्रोत्यांना सुखदेवजी महाराजांनी संबोधित केलं. आपण आता ही जी कथा ऐकत आहात, आपण आता ही जी कथा ऐकलेली आहे, ही कथा विशेष फल देणारी आहे. त्याच्यामध्ये कधी खंड पडू नये, अखंडपणे भगवंताचं भजन करावं, असं काही संबोधन त्यावेळेला सुखदेवजी महाराजांनी उपस्थित सगळ्या श्रोत्यांना दिलेलं आहे. ते सगळं भजन संपलं. हा सगळा भजनाचा, भागवत महात्म्याचा सगळा प्रकार संपल्यानंतर शौनकादी ऋषींनी सुतांना केलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? ही कथा कुणी कुणाला सांगितली आहे? तर ही कथा शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितली 1, हीच कथा गोकर्णानं धुंदुकारीला सांगितली 2, आणि हीच कथा सनकादिकांनी नारद मुनींना सांगितली 3. असं तुम्ही आम्हाला सांगितलं. हे कोण कोणास म्हणाले? हे शौनक सुतास म्हणाले. शौनकांनी सुतांना सांगितलं की तुम्ही सांगितलं अमुक अमुक लोकांनी ही कथा सांगितली, कधी कधी सांगितली, त्याचा काय काय कालावधी आहे, कुणी कधी कधी सांगितले. तर चिंतन सांगत असताना सुतांनी असं सांगितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला निघून गेल्यानंतर सुमारे 30 वर्षांनंतर, भगवंत निजधामाला गेल्यानंतर सुमारे 30 वर्षांच्या नंतर शुकदेवांनी परीक्षित राजाला कथा सांगितली आणि ती भाद्रपद महिन्यात सांगितली. शुद्ध नवमीपासून पुढे 7 दिवस. सगळ्या वेळेला कथा सांगत असताना नवमीलाच आरंभ झालेला आहे. भाद्रपद महिन्यामध्ये सांगितली. कुणी कुणाला? शुकदेवांनी परीक्षितीला. त्याच्यानंतर गोकर्णानं सांगितली धुंदुकारीला. ती कधी सांगितली? शुकदेवांनी परीक्षितीला कथा सांगून झाल्यानंतर जवळजवळ 200 वर्षांनंतर गोकर्णानं धुंदुकारीला सांगितली. ती कोणत्या महिन्यात सांगितली? आषाढ महिन्यात सांगितली. पुन्हा शुक्ल नवमीलाच सांगितली आहे. मग कुणी कोणाला सांगितली? शनकादिकांनी नारदांना सांगितली. गोकर्णानं धुंदुकारीला सांगून झाल्यानंतर 30 वर्षांनंतर शनकादिकांनी नारदाला सांगितली. असा त्या कथेचा काही क्रम सांगितलेला आहे. क्रम सांगून त्या कथेचं महात्म्य सांगून कथेचं महात्म्य संपलं. आणि कथा महात्म्य संपल्यानंतर खरी जी भागवताला सुरुवात होते ती भागवताच्या पहिल्या स्कंदापासून, आणि तिथून खरं भागवत सुरू झालं. म्हणजे खरं भागवत सुरू झालं ते दुसऱ्या दिवशीच्या कथा समाप्तीच्या वेळेपासून. तुम्ही ऐकताय ना? आजपासून कथा सुरू झाली. म्हणजे इथून मागचा जो काळ गेला तो संपला, तो नाही धरायचा, तो इथून पुढचा धरायचा. आता इथून पुढं कथा ते किती दिवस होणार आहे? 7 दिवस. यांची आपली कालच चालू झाली आहे, ती वेळेत संपेल, तुम्ही चिंता करू नका. ती आपली संपणार आहे 12ला बरोबर. 12ला म्हणजे 12 तारखेला. परंतु यांची आत्ता सुरू झाली. इथून अगोदर महात्म्य सांगितलं होतं, आता इथून सुरू झाली. सुरू झाल्यानंतर सगळ्यात अगोदर पुन्हा ज्याप्रमाणे नमन होतं त्याप्रमाणे नमन केले. जन्माद्यस्य यतोन्वया दितरतश्चार्तेष्वभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारे मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. वर्णन करत असताना भगवान परमात्म्याच्या शक्तीचं काही वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या हातात उत्पत्ती आहे, भगवंताकडे स्थिती आहे, भगवान परमात्म्याकडे लय आहे. या समस्त सृष्टीच्या उत्पत्ती स्थितीचं लयाचा असलेला भगवान परमात्मा म्हणजे जगाचं उत्पत्ती कारणही तोच आहे, निमित्त कारणही तोच आहे, उपादान कारणही तोच आहे. निमित्तोपादान कारण असलेला भगवान परमात्मा तो भगवंत म्हणजे तरी नेमका कोण? भगवंत म्हणजे तरी नेमका कोण? तेणे ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो. त्याच्या स्वतःच्या तेजानं तो समस्त जगाच्या तापाच्या निवृत्तीचं सामर्थ्य स्वतःकडे ठेवतो. असा असलेला तो भगवान परमात्मा कुण्या एका भगवंताचा निर्देश या पहिल्या श्लोकात केलेला नाही, तर जो सत्स्वरूप असलेला भगवंत आहे त्याच्या चरणी आम्ही समर्पित आहोत, शरणागत आहोत. सत्यम परम धीमहि. सत्यम म्हणजे सत्स्वरूप असलेला आणि परम म्हणजे श्रेष्ठ. अर्थात सत्यत्वानं जो श्रेष्ठ आहे अशा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होतो. भगवान परमात्म्याची शरणागती स्वीकारून ग्रंथाला आरंभ केला. भगवंताची शरणागती केली म्हणजे मंगलाचरण झालं. हे जे ग्रंथ आहे ते ग्रंथ कुणी ऐकायचं आहे, कुणाकरता सांगितलेलं आहे, त्याच्याकरता पण पुन्हा सांगितलं की हे ग्रंथाची निर्मिती व्यासदेवांकडून झाली आणि या ग्रंथाचं श्रवण करत असताना निर्मत्सराणाम सताम अशा पद्धतीचं वर्णन केलं आहे. ग्रंथ ऐकायला बसत असताना निर्मत्सर अंतःकरणानं बसणं आवश्यक आहे. श्रवणाला बसलो ना तर अंतःकरणात मत्सर ठेवायचा नाही.
मागे पुढे काय करायचं ते आपलं आपण ठरवा. पण श्रवणाला बसल्यानंतर मत्सर म्हणजे एकटा मत्सर नाही, त्याच्यासोबत आलेले त्याचे जेवढे भाऊबंद आहेत की नाही मत्सराच्या बरोबर, म्हणजेच कामापासून सगळे घ्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. मत्सरापासून मागचे जे सगळे आहेत ते कोणीही आपल्या अंतःकरणात ठेवायचे नाही. अर्थात अंतःकरण निर्वैर आणि निर्विकारी ठेवून आपण या कथेच्या श्रवणाकरता बसलो पाहिजे. कारण हे कथा म्हणजे काही कोणी सामान्य नाहीये. ही कथा म्हणजे काय आहे? निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतं रससंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिकः भुवे भावुकः. अशा संबंधानं वर्णन केलं. निगमकल्पतरोर्गलितं फलम, वेदरूपी वृक्ष आहे आणि त्या वेदरूपी वृक्षाला लागलेलं श्रीमद भागवत रूपी एक फळ आहे. काय कल्पना आहे? वेदाचं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला लागलेलं श्रीमद भागवत हे काय आहे? फळ आहे. पण ते फळ म्हणजे पण काही सामान्य फळ नाहीये. ते फळ म्हणजे पिकलेलं फळ आहे, रसयुक्त फळ आहे. फळ वेगळं, कच्चं फळ वेगळं आणि पिकलेलं फळ वेगळं. पिकलेलं फळ वेगळं. त्यांनी सांगितलंय निगम कल्पतरोवर गलितम फलम. गलितम फलम म्हणजे झाडावरून पिकलेलं फळ असतं की नाही, ते पिकलेलं फळ काढावं लागतं की आपोआप गळून पडतं? मला सांगावं. झाडाचं पिकलेलं फळ ते आपोआप गळून, किंबहुना आपोआप जे गळून पडतं तेच पिकलेलं आपण समजतो. पिकलेलं फळ आपोआप गळून पडतं की नाही. एखाद्या आंब्याच्या झाडाखाली आपण जर गेलो आंब्याच्या सीझन मध्ये आणि सगळ्यात पहिली नजर जी आपली जाते ती झाडावरच्या फळांवर जाते की खाली पडलेल्या? कुठल्या फळांवर? खाली पडलेले आधी लोक टिकतात. कारण काय आहे? खाली पडलेलं आहे म्हटल्यानंतर ते पिकलेलं हे नक्की. गलितम फलम जे गलित झालेलं आहे, पडलेलं फळ आहे, ते पिकलेलं फळ आहे. निगम कल्पतरोवर गलितम फलम शुकमुखात अमृत रससंयुतम. नुसतं पिकलेलं नाही, शुकमुखात, शुकमुखानं त्याला स्पर्श केलेला. शुक म्हणजे अर्थात शुक म्हणजे पोपट आहे आणि भागवताच्या दृष्टीनं शुक म्हणजे शुकाचार्य आहे. याच्या संबंधाने निरनिराळे विषय आहेत बरं का. अनेक विचारवंतांनी असं सांगितलंय की हे पहिले तीन श्लोक हे शुकांचे नाहीत, शुकाचार्यांचे हे श्लोक नाहीत. कारण शुकाचार्यांचे जर ते असले असते तर शुकाचार्य परत म्हटले असते का की बाबा शुकमुखाद अमृतन रस संयुतम? शुकाचार्य स्वतः म्हणणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मुखातले नाहीत. निरनिराळ्या ग्रंथकारांनी जेव्हा या भागवताचा विस्तार केला तेव्हा आपापल्या पद्धतीनं काही मंगलाचरण त्याच्यामध्ये आलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांनी शुकदेवांच्या संबंधानं महिमान गायलेलं आणि ते गात असताना असं म्हटले, हे जे वेदरूपी वृक्षाला लागलेलं श्रीमद भागवत रूपी मधुर असं जे फळ आहे, गलित झालेलं फळ आहे, याला शुकानं चोच मारलेली आहे म्हणजे स्पर्श केलेला आहे. आपलं एखादं फळ पोपटानं चोच मारल्यानंतर ते जसं परिपक्व झालंय हे त्याचं निशाण असतं, त्याप्रमाणे वेदरूपी वृक्षाला लागलेलं आणि शुकाच्या मुखाचा स्पर्श झालेलं श्रीमद भागवत हे अत्यंत परिपक्वतेला प्राप्त झालेलं फळ आहे. शुकमुखाद अमृतं रससंयुतं पिबत भागवतं रसमालयं. हे या भागवत रूपी रसमालयाचं तुम्ही पान करा, रसपान करा, तत्परतेनं त्याचं श्रवण करा, आपल्या कर्णपटलावर एक एक शब्द कानी पडू द्या. अशा पद्धतीचं वर्णन सांगितलंय. मुहुरहो रसिकः भुवी भावुकः. हे ऐकायचं म्हणजे कोणाचंही काम नाही, हे रसिक लोकांचं काम आहे म्हटलं. भागवत ऐकायचं म्हणजे हे रसिकांचं काम आहे. रसिक अंतःकरणाने, रसिक म्हणजे प्रत्येक शब्द वेचून घेणारा श्रोता हा रसिक असतो. शब्द आपल्या कानावर पडला पाहिजे, एकही शब्द आपल्या कानावरून खाली गळता कामा नये. अशा चाणाक्ष पद्धतीनं जो ऐकायला बसतो की नाही तोच खरा श्रोता असतो, त्याला रसिक म्हटलेला आहे. मुहुरहो रसिकः भुवी भावुकः. भाविक अंतःकरणानं बसायचं. अशा या श्रीमद भागवताच्या संबंधाने सुद्धा काहीसं चिंतन ह्या पहिल्या 3 श्लोकांमध्ये केलंय. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या संबंधानं नमन केलं, दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचा अधिकारी सांगितला आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भागवत रूपी फळाचं वर्णन केलं आहे. आणि इथून पुढे की बाबा या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये अनेकशे सगळे ऋषी एकत्र झालेत आणि त्यांनी ती कथा सुरुवात केली. कथा सुरुवात झाली की आपण काल म्हटलो त्याप्रमाणे शौनकांच्या प्रश्नानं सुरुवात झाली. कारण कथा म्हणजे प्रश्न असेल तर त्या प्रश्नांचा उच्चार अगोदर इथं स्पष्टपणे केलाय. काय काय प्रश्न केलेत, काय काय प्रश्न केलेत ऐका. पहिला प्रश्न असा होता की मानव जातीचं कल्याण कशात आहे.
याचं तुम्ही आम्हाला विचार सांगा. मानव जातीचं कल्याण सांगा. काय सांगा? कल्याण सांगा. मानव जातीचं कल्याण सांगा. एक, अनेकशे ग्रंथ व्यासांनी निर्माण केले आणि अनेकशे ग्रंथ आपल्या धर्मात आहेत, पण या सगळ्या ग्रंथांचं सार काय असतं ते ग्रंथांचं सार तुम्ही आम्हाला सांगा. दुसरी गोष्ट, भगवान श्री परमात्मा जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अवतार धारण करतात तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांच्या अवतार धारणाच्या मागची काय कारणं आहेत ती कारणं तुम्ही आम्हाला सांगा. तीन, म्हणजे परमेश्वराच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्या विशेषतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येतात तेव्हा त्यांनी ज्या ज्या लीला केलेल्या आहेत त्या सगळ्या लीला आम्हाला तुम्ही श्रवण करून सांगा. चार, श्रीकृष्ण परमात्मा इथून निघून गेल्यानंतर आपण ज्याला धर्म म्हणतो त्या धर्माला कुणाचा आश्रय प्राप्त झाला आणि तो कुणाच्या आश्रयानं या ठिकाणी राहिला ते तुम्ही आम्हाला सांगा. पाच, आणि परीक्षित राजा आपलं सगळं राज्य सुख सोडून गंगा किनारी जर अत्यंत विरक्त भावनेनं बसले असतील तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं ते तुम्ही आम्हाला सांगा. अशी काही प्रश्नांची एक यादी व्यक्त केली. हे प्रश्न आम्हाला, या प्रश्नांची उत्तरं आम्हाला सांगा. भगवान परमात्म्याची अवतार परंपरा सांगा ना. का भगवंत आले, कारण काय? भगवंत आलेत म्हणजे विनाकारण येत नाहीत. भगवान परमात्मा असं सहज यायला शक्य आहे का मला सांगा? कधी येतात काय भगवंत? आपल्या समोर कधी भगवान आले काय? आले नाही. बरं समोर सोडा, स्वप्नात तरी आले का कधी आपल्या? असं कधी सांगा बरं. आपल्या स्वप्नात देव आले आणि देवानं आम्हाला आशीर्वाद दिले, अशा आम्हाला स्वप्न पडतात काय? नाही, आम्हाला असले स्वप्न पडत नाही. आम्हाला स्वप्न पडतात कसे? आम्ही विहिरीत बुडतोय, आम्ही पाण्यात आंघोळीला गेलो तिथंच बुडलो, असले स्वप्न आम्हाला पडतात. भगवंताचे स्वप्न आम्हाला पडत नाहीत ना. देव आमच्या स्वप्नात येत नाही, देव आम्हाला दर्शन देत नाही, देव आमच्या समोर भेटत नाही. ते प्रत्येक वेळेला येतात. अरे प्रत्येकाच्या अंतःकरणात जरी भगवंत आले तरी त्याला काहीतरी कारण असतं. एखाद्याला अंतःकरणात जरी होऊ शकतं ना, कधीच तरी एखाद्याची साधना अत्यंत पराकोटीला जाऊन पोचू शकते आणि त्याला पण देवाचं दर्शन होऊ शकतं. पण तेव्हा पण जेव्हा भगवंत दर्शन देतील तेव्हा विनाकारण देणार नाहीत, त्याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे. मग भगवान परमात्मा जर प्रत्येक अवताराच्या मागे कारण सांगतात तर या अवताराची कारण मीमांसा तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला ती श्रवण करायची. कशा करता भगवंत येतात त्याची अवतार परंपरा आम्हाला सांगा. देवाच्या हातात जर उत्पत्ती स्थिती लय असेल तर देव उत्पत्ती का करतात, ते सांभाळतात कशा कारणानं, आणि आपणच निर्माण केलेल्या सगळ्या सृष्टीचा परत लय सुद्धा का करतात त्याची पण आम्हाला कारणं ऐकायची आहेत, ते तुम्ही आम्हाला सांगा. भगवान परमात्मा या सृष्टीचे धात्र आहेत, म्हणजे धारण करणार आहेत. मग धारण करणारे धात्रे जे भगवंत आहेत, असे भगवंत या सृष्टीचे उत्पत्ती स्थिती लय सांभाळतात. तेच आपल्याला जन्मालाही घालतात आणि तेच आपला लयही करतात. अशा पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणात भगवंताच्या संबंधानं स्थिती आहे तो परमपदाला प्राप्त होतो. तर त्याचा मोक्षाला जाण्याचा काय संबंध आहे तो संबंध आम्हाला सांगा. अशा निरनिराळ्या पद्धतीनं कथा ऐकण्याची इच्छा या शौनकांनी सुतांच्या पुढ्यात केली. एक एक प्रश्नाला सुतांनी उत्तरं दिलेली आहेत. एक एक प्रश्नाला उत्तरं दिली आहेत. कथा ऐकायची ती कोणत्या ठिकाणची ऐकायची, कोणी केली कथा, कोणत्या युगात केली, कोणत्या ठिकाणी केली, कुणी सांगितली, कुणाला सांगितली आणि का सांगितली, प्रश्नच आहेत की नाही. आपण काल म्हटलो की नाही कथा म्हणजे काय, प्रश्नच आहे. तर मग काय प्रश्न केले, कुणी सांगितली, कधी सांगितली, कोणत्या युगात सांगितली. सुतांनी उत्तर दिलं, ही जी श्रीमद भागवताची कथा ही द्वापार युगात झाली. कुणाच्या मुखाद्वारे झाली, महर्षी व्यासांच्या मुखाद्वारे झाली. व्यासांनी सांगितलं. या भागवत शास्त्राची निर्मिती करणारे स्वतः व्यास आहेत. व्यास म्हणजे कोण आहेत? व्यास म्हणजे काही कोणी सर्वसामान्य नाही आहेत. पराशरांच्या आणि सत्यवतीच्या पोटी जन्माला आलेले हे जे व्यास आहेत म्हणून त्यांना पाराशर म्हणतात. पराशरांच्या आणि सत्यवतीच्या पोटी जन्माला आलेल्या ह्या व्यासांना दुसरं नाव पाराशर आहे. पाराशर मुनी पण म्हणतात त्यांना. मग हे जे व्यास आहेत ते व्यास म्हणजे जन्मतः ज्ञानी आहेत आणि समस्त जगाच्या कल्याणाकरिता वेदांचे विभाग ज्यांनी केलेत ते हे व्यास आहेत. शास्त्रांची निर्मिती केलेले व्यास आहेत. सूत्रांची निर्मिती केलेले व्यास आहेत. एवढ्या सगळ्या शास्त्राची निर्मिती केली, वेदाचे प्रकार केले, वेदाचं विभक्तीकरण केलं, एकाच वेदाला पुन्हा 4 विभागामध्ये त्यांनी विभागलं. मग त्याच्यामधून सामवेद निर्माण झाला असेल,
यजुर्वेद निर्माण झाला असेल, अथर्ववेद निर्माण झाला असेल, ऋग्वेद निर्माण झाला असेल, ह्या सगळ्या वेदांचं जे रचना केली आणि विभाग केले ते व्यासांनीच केले. बरं, नुसते विभाग केले असं नाही, एक एक विभाग केल्यानंतर पुढे त्याचा प्रचार व्हावा म्हणून एक एक ऋषींकडे ते पाठवूनही दिलं, म्हणजे त्याच्या प्रचाराची सुद्धा व्यवस्था करून घेतली. वेदाचं विभक्तीकरण केलं, प्रचाराची व्यवस्था केली, शास्त्राची निर्मिती केली, सूत्र रूपानं काही सांगितलं, म्हणजे सगळा आपल्या अंतःकरणातल्या ज्ञानाचा गाभा जगाकरता मोकळा केला. उदार आहेत व्यास. आपल्या ठिकाणचं ज्ञान जगाकडून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता जगाला मोकळं करणं किती मोठा औदार्य आहे. तुम्ही बारीक विचार करा ना. आपल्याकडचं ज्ञान जगाला सांगायचं, कुठल्या अपेक्षा न ठेवता सांगायचं. अवघड आहे नाही. व्यासांनी सगळं ज्ञान जगाला सांगितलं अपेक्षा न ठेवता. व्यासांच्या आज्ञेनं तेच ज्ञान शुकदेवांनी अख्ख्या जगाला सांगितलं अपेक्षा न ठेवता. भक्तीचे सगळे सूत्र नारदांनी जगाला सांगितले अपेक्षा न ठेवता. अख्खी ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या पुढ्यात मोकळी केली अपेक्षा न ठेवता. नाथांनी श्रीमद भागवताचा ज्ञानाच्या संबंधानं असलेला गाभा म्हणजे एकादश स्कंदावर केलेलं विवरण एकनाथी भागवत जगाच्या हातात दिलं अपेक्षा न ठेवता. तुकाराम महाराजांनी सगळी गाथा व्यक्त केली अपेक्षा न ठेवता. समर्थांनी दासबोध आपल्या हातात दिलंय अपेक्षा न ठेवता. चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं सगळं ज्ञान जगाच्या हातात दिलंय अपेक्षा न ठेवता. ही किती मोठी गोष्ट आहे, तुम्ही ध्यानात घ्या ना. किती मोठी गोष्ट आहे. मी बारीक सांगू तुम्हाला, बारीक गोष्ट सांगू. आपल्याकडचं ज्ञान आपण किती लोकांना वाटलंय मला सांगा. किती लोकांना वाटलंय सांगा ना. मी गंमत सांगू का, आम्ही जर शाळा किंवा कॉलेज शिकत असू ना, तर शाळा कॉलेजमध्ये आपण प्रयत्नपूर्वक तयार केलेले जे नोट्स असतात ना, ते नोट्स पण आपण दुसऱ्याला देत नाही, चोरून ठेवतो. आम्ही देतो का कधी आपण दुसऱ्या? आपण केलेले नोट्स आपण, मग सामान्य नोट्स आपण दुसऱ्याला देत नाही. त्यांनी एवढा सगळा ज्ञानाचा गाभा अख्ख्या जगाला मोकळा केलाय कुठलीच अपेक्षा न ठेवता. किती मोठं कार्य आहे. काही अपेक्षा नाही त्यांना. व्यासांनी हे सगळं ज्ञान जगाच्या समोर मोकळं केलंय. पण आत्मपरीक्षण केल्यानंतर व्यासांना असं कळतं की सगळं केलं, पण ज्याच्या करता केलं ते आत्मसमाधान कुठं आहे? समाधानच नाही. माणूस जे काही करतो ते कशा करता करतो? असमाधान मिळावं म्हणून. सगळा खटाटोप कशा करता असतो? माणूस कशा करता धावपळ करतो? समाधान मिळावं. नाही. माणसाची एकच अपेक्षा असते. अख्खा दिवस आम्ही धावपळ केली, अपेक्षा काय? रात्री 2 घास खायचं, निवांत झोपायचं, बस, म्हणजे समाधान. ते समाधान मिळावं याच्याकरता एक माफक अपेक्षा असते. तशी व्यासांची अपेक्षा आहे की हा जो सगळा ज्ञानदानाचा प्रपंच केलाय यातून आपल्याला एक आत्मिक समाधान मिळावं ही अपेक्षा आहे. पण ते समाधानच मिळालं नाही. मग ते समाधान नसेल तर का नाही? वेदांताच्या क्षेत्रामध्ये पंचदशी नावाचा एक अत्यंत चांगला ग्रंथ आहे. त्या पंचदशीत विद्यारण्य स्वामींनी महात्म्याच्या धन्यतेच्या संबंधाने चिंतन केलं. महात्मे स्वतःला कधी धन्य समजतात. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, धन्योहम प्राप्तव्यम्येन विद्यते किंचित आणि धन्योहम सर्व कार्य मध्यम संपन्न. सगळं काही करून झालं. धन्योहम सगळं आम्ही धन्योहम म्हणजे मी धन्य आहे. कधी? प्राप्तव्यम सर्व मध्ये संपन्न. जे काही प्राप्तव्य होतं म्हणजे मिळवण्यासारखं होतं ते सगळं मिळवलं, आता मी धन्य झालो. आणि कर्तव्यम्य न विद्यते किंचित, काहीही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. कर्तव्य शिल्लक राहिलं नाही आणि प्राप्तव्य सुद्धा शिल्लक राहिलं नाही. अशी जी स्थिती असते त्याला म्हणतात कृतकृत्य होणं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, कर्तव्य संपलं. इच्छा केली ते पावलो, प्राप्तव्य संपलं. आता काय राहिलंय? काहीच राहिलं नाही. अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून पण आम्ही मोकळे झालो, ही पण कृतकृत्यता आहे. आणि जीवनात काही करायचं पण शिल्लक राहिलं नाही, ही पण एक कृतकृत्यताच असते. आणि ह्याच कृतकृत्यतेच्या संबंधाने ती महात्मा मंडळी स्वतःला धन्य समजतात. काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही
काम नाही, काम नाही, काम नाही. झालो पाही रिकामा, झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, फावल्या त्या करू चेष्टा, फावल्या त्या करू चेष्टा. झालो पाही रिकामा, झालो फावल्या त्या करू चेष्टा, फावल्या त्या करू चेष्टा, फावल्या त्या करू चेष्टा. काम नाही, झालो पाही रिकामा. दोन वेळा म्हटलंय, काम नाही, काम नाही. झालो पाही रिकामा. मी कसा झालोय, कसा झालोय? रिकामा. रिकामा होणं वेगळं आणि रिकाम टेकडा होणं वेगळं. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रिकामा वेगळी गोष्ट आहे. रिकामा होणं कर्तव्य शिल्लक नाही. काम नाही, काम नाही. काम नसल्यानंतर माणूस कसा होतो? रिकामा. मला खरं सांगावं, आपण काम नसल्यानंतर रिकामे होतो की अजून कामात जातो? कसं करतो आपण? आपण रिकामा होण्याची वेळ आली की आपल्याला कामं जास्त सुचतात. जास्त आम्ही रिकामे व्हायलाच तयार नाही. अहो, माणसानं रिकामं व्हावं की नाही? रिकामं व्हावं. रिकामं. आम्ही 58 वर्षाचे झालो की आम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. आता तुम्ही काय झाले? रिटायर्ड झाले, म्हणजे रिकामे झाले. आता शासन तुम्हाला रिकामं करायला तयार आहे, पण तुम्ही नाही ना तयार. आम्ही कुठं तयार असतो? 58 किंवा 60 जे काय असेल ते आम्हाला रिकामं केलं, म्हणजे आता तुम्हाला काही काम नाही. आता तुम्ही मोकळे. आता तुम्ही काय करायचं? फक्त कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, प्रवचनाला जा, काकड्याला जा, हरिपाठाला जा. याच्याकरता तुम्ही मोकळे झाले बाबा. आता तुम्हाला काही काम नाही असं सांगितलं जातं, पण आम्ही रिकामे होतच नाही. आम्ही त्याच्यानंतर काहीतरी चालूच असतं. आमचं काहीतरी चालूच असतं. आम्ही रिकामे व्हायला तयार नाही. बरेचशी मंडळी आम्हाला सांगत असतात, महाराज पुढच्या 3 महिन्यात मी रिटायर होणार आहे, मे महिन्यामध्ये. लोक आम्हाला सांगतात. आणि ते रिटायर झालो ना की मग तुमच्यासोबत मी कायम फिक्स. म्हणजे तुमच्या गाडीतली एक जागा आमच्यासाठी मोकळीच ठेवा. आम्ही येणार म्हणजे येणार. अशी करून जेवढ्यांची यादी झाली ना, अजून त्यातलं एकही मागे नाही आमच्या. कोणी आलं नाही, कोणीच आलं नाही. सगळे अजून त्यांना जाऊन विचारायचं. सद्गुरू सावळाराम महाराज सांगायचे असे. ते म्हणायचे, असे लोक आम्हाला म्हणतात रिटायर झालो की महाराज तुमच्याच मागं. आणि मग रिटायर झाल्यानंतर 4 महिन्याने बघायला गेलो ना की हा म्हणतो, महाराज आलो असतो पण आता किराणाचं दुकान टाकलंय, असं महाराज म्हणायचे. मग हा आला, तो त्या दुकानामध्ये लागला. कोणीतरी काहीतरी धंदाच करतो, तो त्याच्या मागे लागला. रिकामे व्हायला आम्ही तयार नाही. रिकामं होणं म्हणजे आमचं कर्तव्य संपणं, म्हणजे आमचं प्राप्तव्य संपणं. कर्तव्य म्हणजे काहीतरी करणं आणि प्राप्तव्य म्हणजे काहीतरी मिळवणं. कर्तव्य संपणं म्हणजे करायचं काहीच शिल्लक राहिलं नाही, आणि प्राप्तव्य संपलं म्हणजे मिळवायचं पण काहीच शिल्लक राहिलं नाही. आणि अशी अवस्था जी होते त्याला कृतकृत्य असं म्हणतात. व्यासांना विचारलं, तुम्ही तर कृतकृत्य व्हायला पाहिजे होतं, समाधान कुठं दिसत नाही. व्यास म्हटले, तीच अडचण आहे. सगळ्या पद्धतीच्या शास्त्राची निर्मिती केली, सगळं ज्ञानदानाचं कार्य केलं, पण अजूनही कृतकृत्यता मात्र नाही, अजूनही समाधान मात्र आमच्याला अंतःकरणामध्ये नाही. आणि त्याच्या मागचं कारणच आम्ही शोधतो. सगळ्याचं सिंहावलोकन केलं नारदांनी. आणि नारद महर्षी म्हणतात की काय आहे, तुम्ही सगळं सांगितलं खरं आहे. वेद सांगितले, शास्त्र सांगितले, कर्तव्य सांगितले, मनुष्याचे कर्तव्य सांगितले, राजाचे कर्तव्य सांगितले, प्रजेचे कर्तव्य सांगितले, विभागणी केली, वेदांचं विभाजन केलं, ते वेदांचं विभाजन करून त्याच्या प्रचाराची व्यवस्था केली. तुम्ही सगळं केलंय.
फक्त ज्याच्यानं भगवंताची प्रसन्नता होणार आहे तेवढं अजून शिल्लक आहे. म्हणजे तरी काय, अरे भगवान परमात्म्याची प्रसन्नता ज्या भगवान परमात्म्याच्या गुणसंकीर्तनानं होते तेवढं गुणसंकीर्तन तुमच्याकडून शिल्लक आहे. म्हणजे देवाच्या लीला, देवाचे गुण, देवाची भक्ती या संबंधानं अजून तुम्ही काहीच सांगितलं नाही म्हणे. मग तुम्ही काय करा, ज्या शास्त्रामध्ये भगवंताचे गुण, भगवंताच्या लीला, भगवंताचं संकीर्तन, भगवंताचे भक्त या सगळ्यांचं एकत्रीकरण असेल असं एक भक्तिशास्त्र तुम्ही निर्माण करा. आणि त्या भक्तिशास्त्राची निर्मिती तुमच्याकडून झाली की मग तुमच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होईल. म्हणजे काय करा, तर तुम्ही भागवत शास्त्राची निर्मिती करा. अशा पद्धतीनं प्रवृत्त केलं नारदांनी व्यासांना. आणि मग त्याच्यानंतर नारदांचे शब्द म्हणजे आपलं प्रोत्साहन आहे असं समजून व्यासांनी भागवत शास्त्राची निर्मिती केली. भगवान परमात्म्याच्या गुणांचा आपल्यावर होणारा परिणाम हा अत्यंत दीर्घकालीन टिकणारा असतो. व्यासांना नारदांनी सांगितलं की तुम्ही भगवंताचं भक्तिशास्त्र निर्माण करा. का करा, त्याचा परिणाम मोठा असतो. अहो, दुसऱ्या कोणाचा विचार सांगायची काय आवश्यकता नाही. भक्तिशास्त्राचा म्हणजे भगवंताच्या भजनाचा माझ्यावर काय परिणाम झालाय तो सांगतो ना म्हणे मी. नारदांनी स्वतःचं आत्मचरित्र व्यासांना सांगितलंय. नारद म्हणाले, मी आत्ता नारद दिसतोय ना, असा मी काय पूर्वी नारद नव्हतो. मी पूर्व आयुष्यामध्ये जर पाहाल तर अतिशय सामान्य दासीपुत्र, माझी आई दासी आहे आणि मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. बरं, वडील पूर्वीच निवर्तल्या कारणानं, शांत झाल्या कारणानं मी आणि माझी आई बस आम्ही दोघेच. आई घरकाम करते लोकांच्या घरची आणि लोकांच्या घरची कष्टानं घरकाम करून आमची उपजीविका चालवणारी माझी आई आहे. आणि मी लहान असल्या कारणानं मी फक्त काही नाही, आपलं शिक्षण घ्यायचं आणि आई जे काही देईल त्याच्यामध्ये आपण प्रसन्न राहायचं, एवढाच. मी एक सामान्य दासीपुत्र. फक्त एवढंच की माझ्या आईला साधूंची सेवा मात्र अतिशय प्रिय होती. चातुर्मासाचा कालावधी आला आणि त्यात काही महात्मे आमच्या घरापासून अंतरावर असलेली एक नदी आहे आणि त्या नदीच्या किनारी येऊन थांबले. चातुर्मास आहे, सुरू झालाय, म्हणून त्या साधूंनी त्याच नदीच्या किनाऱ्यावर राहणं पसंत केलं. आता प्रवास करायचा नाही. चातुर्मास म्हणजे काय, एकाच जागेवर राहणं. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. चातुर्मासामध्ये आपण काय साधना करावी, साधनेत राहावं. म्हणून ते महात्मे त्या ठिकाणी राहिले. महात्मे राहिले, राहून राहून करायचं काय 4 महिन्यांपर्यंत, तर आपण काहीतरी कथा करायची म्हणून त्यांनी कथा उपक्रम सुरू केला. बरं, साधू महात्मे कथा सांगायला लागले म्हणून सगळेच गावातले लोक कथा ऐकायला जायला लागले. त्या साधूंनी कथा सांगायची आणि दुपारच्या वेळेला विश्रांती घ्यायची आणि परत कथा सांगायची. मग विश्रांतीच्या वेळात त्यांच्या भोजनाची व्यवस्था कोणी करायची, तर ती जबाबदारी माझ्या आईनं घेतली. मग माझी आई काय करणार, दुपारची वेळ त्यांची झाली की भोजनाच्या वेळी त्यांना भोजन नेऊन द्यायची. मग त्यांनी भोजन करायचं, विश्रांती घ्यायची आणि पुन्हा कथा सांगायची. बरं, माझी आई मला पण घेऊन जायला लागली म्हणून मी पण कथेला जायला लागलो. मी एक 2-4 दिवस कथेला गेल्यानंतर जे काही गुणानुवाद ते साधू करायचे ते सगळे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला की त्यानंतर मला हळूहळू 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 परमात्म्याच्या नामसंकीर्तनाची गोडी लागली. आणि गोडी ही एक अशी गोष्ट आहे ना की एकदा का ती लागली की परत सुटत नाही. मग ती कसलीही घ्या, आणि भजनाची तर सुटतच नाही म्हणे. ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी आणि रामकृष्ण आवडी सर्व काळ. सर्व काळ असते त्यालाच गोडी म्हणतात. ती कधी कधी येते आणि कधी कधी जाते, ती गोडी नसते. सर्व काळ जी असते ती गोडी. आणि ती गोडी एकदा का लागली की मग तो परत येत नाही. लाचावले मन लागलीसे गोडी, बरोबर ना, ते जीवे न सोडी ऐसे झाले. एकदा का ती गोडी लागली की ते जीवे न सोडी ऐसे झाले. मला त्या कथेची गोडी लागली, आवड निर्माण झाली आणि मी रोज रोज जायला लागलो. बरं, जायला लागलो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या साधू महात्म्यांनी मला जवळ केलं. आणि साधूंनी इतकं जवळ केलं की दुपारच्या वेळेला विश्रांती झाली की लोक जेवायला घरी यायचे. सकाळी कथा सांगायला सुरुवात करायची, दुपारी थांबायचं. दुपारची जेवणाची वेळ झाली की विश्रांतीला सगळे लोक घरी यायचे आणि पुन्हा कथा सुरू झाली की पुन्हा जायचे. सगळे घरी यायचे पण मी घरी येत नसो म्हणे. मी तिथंच थांबायचो त्या साधू महात्म्यांच्या बरोबर. अगोदर काही दिवस मी तिथंच थांबलो पण एका कोपऱ्यात आपला बसलेलो असायचो. मी परत घरी आलो नाही. बाकी सगळे लोक घरी यायचे पण मी घरी आलो नाही. व्यासांनी विचारलं, सगळेच घरी यायचे मग तुम्ही का नाही यायचे? सगळे घरी यायचे मग तुम्ही का नाही घरी यायचे? नारदांनी काय उत्तर दिलं असेल,
नारद महर्षी म्हणाले, सगळे घरी यायचे पण मी घरी येत नसो. याचं कारण असं आहे की मला घरी यायला भीती वाटायची म्हणे. दिवसा दिवसा ढवळ्या मला घरी यायला काय भीती वाटते. याच म्हणाले, असं कसं होईल, दिवसा दिवसा घाबरण्याचं काय कारण आहे? नाही 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 म्हटलं, तुम्ही समजता तसली भीती नाही. तुम्ही समजता तसली मला भीती वाटायची म्हणजे बाकी काही योनीची वगैरे भीती असलं काही नाही आहे. मग कसली भीती वाटायची? नारद महर्षी म्हणायला लागले की साधूच्या मुखातून बाहेर येणारी ती कथा इतकी मधुर होती, इतकी मधुर होती, त्याची गोडी मला इतकी लागलेली होती की मला त्याच्यानंतर भीती याची वाटायची की जर यदा कदाचित मी भोजनाला आणि विश्रांतीला घरी आलो आणि घरून परत जात असताना जर मला उशीर झालाच आणि उशीर झाल्यानंतर जर काहीशी कथा माझ्या हातून निघून गेली तर, याची मला भीती वाटायची आणि म्हणून मी तिथंच थांबायचो. म्हणजे काहीशा मिनिटांची कथा जर माझ्या हातून निघून गेली तर याची भीती नारदांना वाटायची. आणि आम्ही विचार करत राहतो, पहिलं भजन झालं की मग जाऊ. अजून भजनाचा आवाज नाही येत, अजून कथा नाही चालू झाली, मग आपण जाऊ. त्या कीर्तनाची गंमत येत असते. परिणाम आहे की साधूंचं मला उच्चिष्ट खायला मिळालं, संतांचं उष्ट खायला मिळालं. म्हटले साधूंचं 2 प्रकारचं उष्ट मला खायला मिळालं. कसं कसं उष्ट? एक तर चातुर्मास होईपर्यंत त्यांनी त्यांचं उष्ट जे काही राहील ते 2-4 घास मला खायला दिले, हे पहिलं उष्ट. आणि चातुर्मास संपल्यानंतर जेव्हा ते साधू पुरुष तिथून जायला निघाले, तेव्हा जाता जाता भगवान परमात्म्याची गोडी माझ्या अंतःकरणात निर्माण व्हावी याच्याकरता मला काही ज्ञानोपदेश करून ते इथून निघून गेले. म्हणजे त्यांचा ज्ञानाचा उपदेश हे त्यांच्या वचनाचं उष्ट झालं आणि त्यांच्या खाण्याचं उष्ट देणं हे खाण्याचं उष्ट झालं. म्हणजे खाण्याचं एक उष्ट आणि वचनाचं 2 उष्ट, या 2 प्रकारचं उष्ट मला साधूंचं खायला मिळालं. त्या माध्यमातून साधू तर निघून गेले, पण भजनात माझी गोडी मात्र कायम निर्माण झाली. कायम मी भगवंताच्या गुणांमध्ये राहिलो, लीलांमध्ये राहिलो, भजनांमध्ये राहिलो. आणि याचा चांगला परिणाम असा झाला की त्या भजनाची मला गोडी निर्माण झाली.